भीमसेन 24 मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। मी अमन श्रीराम घेऊन आलो आहे यवतमाळ जिल्ह्यातील ठळक घडामोडी। बघूयात बातमी विस्ताराने। एनटीसी प्रवर्गात 3.5% आरक्षण उपभोगत असलेल्या धनगर समाजाने अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे ही मागणी लावून धरली आहे। त्यामुळे धनगराच्या या मागणीला राज्यभरातील आदिवासी समाजातून विरोध होताना दिसत आहे। याच अनुषंगाने आज दिनांक 2 ऑक्टोबरला यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सकल आदिवासी समाज बांधवांनी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडा येथील वाय पॉइंटवर सुमारे 1 तास चक्काजाम आंदोलन करून धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश नको व अन्य कोणत्याही समाजाचा अनुसूचित समाजात समावेश करू नये असे सरकारला या आंदोलनातून कळविण्यात आले व याबाबतचे निवेदन देण्यात आले। चक्काजाम आंदोलन जवळपास 2 तास चालले। यावेळी महामार्गच्या दोनही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। धनगर समन्वयक पांडुरंग येरगड यांनी पंढरपूर येथे आदिवासींची औकात काय असे सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य केले होते। या वक्तव्याच्या या आंदोलनात निषेध नोंदविण्यात आला व त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले। या प्रसंगी बंडू सोयाम, बबनराव सोयाम, भाऊराव मरापे, गणेश आत्राम, सुवर्णा वरखडे यांनी धनगर समाजावर व सरकार आपल्या मनोगतातून रोष प्रकट केला आणि धनगरच काय अन्य कोणत्याही समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात येऊ नये अशा आशयाचे पोलीस प्रशासनामार्फत महामहिम राज्यपाल आणि महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्यात आले। या आंदोलनाचे सूत्रसंचालन अंकितजी नैताम यांनी केले। यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील शेकडो समाज बांधव स्वयंप्रेरणेने या आंदोलनात सहभागी झाले होते। आज पांढरकवडा शहरात आणि ग्रामीण भागातून आदिवासी सकल समाजातर्फे धनगरांच्या मागणीविरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। विशेष करून धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये आमचा समावेश करावा ही मागणी लावून धरलेला आहे आणि या मागणीला आदिवासी समाजातर्फे विरोध आहे। असं असतानाही शिंदे सरकार, मिंदे सरकार ते 3 चाकी सरकार धनगर समाजाला सपोर्ट करत आहे, सकारात्मक त्यांना झेंडी देत असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण आदिवासी समाज पेटून उठलेला आहे या विरोधात आणि याच अनुषंगाने आज हे रस्ता रोको या ठिकाणी झालं आणि याच्यामध्ये आमच्या समाजाचं एक मत आहे की धनगराला कोणत्याही परिस्थितीत आणि धनगराऐवजी अन्य कोणत्याही समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश नको अशी आमची मुख्य मागणी आहे। अशाच ताज्या घडामोडीसाठी आजच सबस्क्राईब करा भीमसेन 24 मराठी न्यूज। धन्यवाद।